दरम्यान माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। तातडीने माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असं विरोधकांनी म्हटलंय। तर माणिकराव कोकाटेंवर जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक टीका केली आहे। कोकाटे रमी नव्हे तर बुद्धिबळ खेळत होते असा टोला आव्हाडांनी लगावला। माणिकराव खोटं बोलतच नाहीत। ते बोले शेतकरी भिकारी आहेत, शेतकऱ्यांना भीक लागली आहे, शेतकरी कर्ज घेतात आणि लग्न करतात, साखरपुडे करतात। माणिकराव एकदम हुशार माणूस आहे। आणि कोण म्हणतं ते रमी खेळत होते? अहो ते बुद्धिबळ खेळत होते। आजचा 24 सेकंदाचा याच्या पुढचेही वेगवेगळ्या कृती करतानाचे आपले व्हिडिओ आमच्याकडे आहेत, ते काढायला भाग पाडू नका। सन्मानानं एक डिग्निफाईड एक्झिट घ्या, बरं राहील तुमच्यासाठी। अतिशय असंवेदनशील असं हे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत। जर विधान भवनात पत्ते खेळत असतील तर मला असं वाटतं त्यांच्यावर आणि वरती मुजोरी दाखवत असेल की मी राजीनामा देणार नाही, तर मला असं वाटतं जे परवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की सगळे आमदार माजलेत असं लोक म्हणतात, मला असं वाटतं त्याला पुष्टी देणारच आजचं त्यांचं कर्म आहे। म्हणजे एक मी सांगतो, राष्ट्रवादीचं एक अशी आठवण आहे की अशा सगळ्या गोष्टीमध्ये डान्स बार बंद करण्याचं काम हे आर पाटील साहेबांनी केलेलं, ज्याची आठवण आजही महाराष्ट्र काढतो। आणि त्याच पक्षाचा एक मंत्री विधानसभेत जुगार खेळतो, मला असं वाटतं अतिशय विरोधाभास आहे हा।